भरले आहेस, म्हणून मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते पिता, कारण इथे बोलणारी मी नाही, तर पिता तुझा आत्मा माझ्याद्वारे बोलणार आहे. धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या जिभेचा, माझ्या हृदयाचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा, जे काही वचन तुम्ही आज आम्हाला शिकवणार आहात ते आमच्या चांगल्या सुपीक जमिनीत पडून त्याला 30 पट, 60 पट व 100 पटीने पीक आलंच आहे असा माझा विश्वास आहे. धन्यवाद देते पवित्र आत्मा, कारण इथे कोणाला कशाची गरज आहे ते तुम्हाला ठाऊक आहे व जे काही स्वर्गाचं रहस्य आहे ते तुम्ही आम्हाला एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासह उघड करून देता, म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पिता. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. सर्वांनी बसूया. कसे आहेत सर्वजण? फक्त बरे आहे? आशीर्वादित आणि आनंदित. पण इथे आता जेव्हा स्तुती आराधना चालू होती तेव्हा कोणच नव्हतं नाचत आनंदाने. खरोखर आनंदी आहात का? कसं माहित आनंदी म्हणजे काय? आता तुम्हीच ते म्हटले ना आनंदी. पण आनंदी ह्या शब्दाचा अर्थ काय? त्याचाच अर्थ काय? कोण सांगू शकते? अच्छा, तुम्ही वही पेन काहीच नाही आणलं? लिहून घ्या. तुमच्याकडे नाही आहे? अच्छा, काल काय शिकवलं ते सांगा. कोण कोण आली होती काल? अरे बोला. कोणीच नाही आहे ना? मग काय शिकले? काय शिकले? आणि अजून दुसरं कोणालाच नाही आठवत? म्हणजे काहीतरी गडबड झाली घरात जाऊन. वचन चोरी झालं की काय? पहिला आनंदी ह्या शब्दाचा अर्थ लिहा. आनंदी म्हणजे सुरुवातीलाच अंतिम परिणाम जाणून घेणे. म्हणजे आता आपण बोलतो मी आनंदी आहे, आनंदी आहे, पण आपण खरोखर आनंदी आहोत? खरोखर आनंदी आहोत? म्हणजे आता उदाहरण, समजा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला, तर तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये आनंद करता की त्याच्यावर दुःख करता? दुःख करता. म्हणजे तो आनंद झाला की दुःख झालं? आणि आनंद म्हणजे जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे तरी पण तुम्ही आनंद करता, म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच माहित आहे की शेवटला काहीतरी बरंच होणार आहे, त्याला म्हणतात आनंदी. मग आता कोणी विचारलं कसे आहात, मग काय बोलणार? आनंदी आहोत. पण ते कृतीमध्ये उतरणार?
की फक्त बोलणार? उतरणार की नाही? आणि काल काय शिकले ते विचारलं, फक्त एकच आजीने उत्तर दिलं, विजय. आपण एक वचन घेऊया. नीतिसूत्र 23:4. वाचा. धनवान होण्यासाठी 4:20. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा कशाचे रक्षण कर? आपल्या अंतःकरणाचे. पण आपण कशाचे रक्षण करतो? आपल्या घराचे, आपल्या कबडचे, इतर वस्तूंचे, हो की नाही? फक्त मीच करते वाटते. आपण कुठे घरातून बाहेर निघताना पण 2-3 वेळा चेक करतो की नाही? सर्व लाईट पंखे बंद केले आहेत, खिडक्या बंद केल्या आहेत की नाही, लॉक लावला आहे की नाही, चेक करतो की नाही? म्हणजे आपण जे काही इतर गोष्टी आहेत त्याचं रक्षण करतो की नाही? पण प्रभू येशू आपल्याला काय सांगते? कशाचे रक्षण करा? आपल्या अंतःकरणाचे. का अंतःकरणाचे रक्षण करून सांगते? आपले अंतःकरण. पण का रक्षण का कर? तिथे लिहिलं आहे, त्यात काय आहे? परत वाचा वचन. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. काय आहे? म्हणजे आपलं जीवन कुठून वाहते? कुठून सुरुवात होते? आपल्या अंतःकरणातून. आणि प्रत्येक शब्द जो आपण ऐकतो तो काय आहे? बीज आहे. विसरले की काय? प्रत्येक शब्द जो आपण ऐकतो तो एक बीज आहे. आणि आपलं अंतःकरण हे एक जमीन आहे. आणि प्रत्येक शब्द जो आपण कानाने ऐकतो तो डायरेक्ट आपल्या अंतःकरणात पेरला जातो. आणि जे काही तुम्ही पेरता त्याला फळ येते की नाही? ते उगते की नाही? जर समजा तुम्ही आज आंब्याचं बी टाकलं तर तुम्हाला कोणतं फळ येणार? आणि जर कारल्याचं टाकलं ते? मग जर तुम्ही तुमच्या जीवनात कडू शब्द पेरता मग तुम्हाला बीज कसं येणार? आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात चांगलं बीज पेरता तर तुम्हाला तुमच्या जीवनात फळ कसं भेटणार? मग आता बघा तुमच्या जीवनात तुम्ही कोणते शब्द पेरत आले आहात.
चांगले की वाईट? काय? वाईट पण आणि चांगले पण. पण आपल्याला इथे काय सांगितलं आहे? आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करा. आता मला सांगा, हे उदाहरण मी दिलं होतं पण परत एकदा देते. तुमच्या घरी कोण छोटं मुलं आहे? छोटी मुलं बघितली आहेत? माहित आहे सर्वांना? मग त्यांना काय घालतात आपण? ते सुसू करतात म्हणून आपण काय घालतो त्यांना? काय घालतो? मग ती सुसू केलेली पॅम्पर्स आपण आपल्या कपाटात ठेवणार? कशाला? नाही ठेवणार. कशाला? वास येणार. फक्त वास येणार. मग ती कुठे ठेवणार? डस्टबिन मध्ये, कारण तो आता कचरा झाला आहे. मग कचरा कुठे टाकतो आपण? डस्टबिन मध्ये. मग आपण आपली तिजोरीमध्ये कचरा टाकतो. मग आपलं अंतःकरण काय आहे? तिजोरी आहे. आणि आपल्या अंतःकरणात तुम्ही कचरा टाकू शकता? तिजोरीची तुम्ही सुरक्षा करता की नाही? ती साफसुथरी नीटनेटकी ठेवता की नाही? म्हणजे आपलं विशेष अंतःकरण आहे सर्वात महत्वाचं. त्याच्यामध्ये तुम्ही कचरा कसा टाकू शकता? आणि आता कचरा म्हणजे काय? पॅम्पर्स नाही. जे काय आपण जगाचे शब्द ऐकतो, जे काय आपण दुसऱ्यांविषयी बोलतो, जे काय आपण दुसऱ्यांचा चुका काढतो, ते सर्व शब्द कुठे पेरले जातात? जर आता चांगले शब्द तुमच्या हृदयामध्ये पेरले जातात तर वाईट शब्द नाही पेरतील? समजा इथे तुम्ही येता आणि इथे घास उगली आहे, तर तिथे कोण गेलो होतं बीज टाकायला? कोण गेलो होतं का? नाही ना. तरी पण ते आलं की नाही? म्हणजे प्रत्येक शब्द जो पेरला आहे त्याला फळ येणारच की नाही? मग आता विशेष रक्षण कशाचे करायचं? आणि जो पण येते कचरा द्यायला, जगाच्या गोष्टी सांगायला, तर त्यांच्या बरोबर हो करायचं की त्यांना सांगायचं की नको बाबा मला तुझा कचरा नको? काय करायचं? ह करत बसायचं. जर ह करत बसणार तर मग हो होणार आपलं. पण आपण कित्येक वेळा ह करतो की नाही? समजा एखादी बाई तुमच्या जवळ आली आणि सांगते, त्या आज गोवाला गेलत्या, आम्हाला काजू गोले नाही आणले. ऐसं कोण येऊन सांगू लागलं तर आपण काय बोलतो? हो ऐसं, ती आज काही गेलती, ती ऐशी आहे, ती तशी आहे. मग आपण ह करतो की नाही? म्हणजे ती बाई कशासाठी आली आहे? कचरा द्यायला. आणि कचरा आपण कुठे टाकतो? कुठे टाकतो? म्हणजे ती आपल्यामध्ये कचरा टाकते, म्हणजे ती आपल्याला काय समजते? पण आपण डस्टबिन आहोत का? मग तिला काय सांगायचं की मी डस्टबिन, तुझा कचरा? मला बोलणार की जे कचरा आहे तो घेत राहणार. बोलणार की नाही? एक वचन घेऊया, योहान 10:10. वाचा. चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आपल्या गावात चोर कशाला येतात? दागिने चोरी करायला? फक्त दागिने चोरी करायला?
एखाद्याच्या घरी चोर आला तर तो विचार करून येते की याच्या घरून मी फक्त दागिने चोरी करणार, बिचं काय नाही चोरी करणार, की त्याला जे भेटते तो घेते? नाही, तो वाटते विचार करून येते ना मी हेच घेणार, मग काय करते तो? म्हणजे इथे कोणता चोर लिहिला आहे? वचन. जो सैतान आहे तो काय चोरी करायला येते? का? तो सोनं, दागिने, पैसे, घर काहीच नाही चोरी करायला येत, फक्त वचनच चोरी करायला येते. कारण ते मौल्यवान आहे, त्याच्यासाठी येते की नाही? आणि जेव्हा तो चोरी करायला येते तो आपल्यापासून काही इतर गोष्टी घेते की जे आपल्या हृदयामध्ये वचन पेरलं आहे ते घ्यायला येते. वचन पेरलं आहे ते घ्यायला येते आणि आपण त्याला चोरी करून तुम्हीच बोलले, म्हणजे तुम्ही अजून पण देता. हे वचन किती वेळा त्याने आपण घेतलं असेल की नाही? पहिल्यांदा कोणी कोणी हे वचन ऐकलंय? एकच, दुसरे 2. मग तुम्ही अजून पण चोरी करायला देता की होते ते चोरी? चोरी होते की आपण करू देतो? आपल्याला वचन सांगते की आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, पण आपण ते ऐकतो? नाही ऐकत. आणि आता काय करणार? मग काय करणार? अजून विचार करता, म्हणजे तुम्ही सोचता की मी चोरी करायला देऊ की नको, देऊ की नको? अरे सांगा, काय करणार? चोरी करू देणार? मस्त बोला, मी नाही चोरी करू देणार. उद्यापासून वही पेन हरणार? अच्छा, मला सांगा, तुम्ही जेव्हा बँक माहित आहे? बँकेत गेल्या, सगळ्यांना माहित आहे बँकेत गेल्या. मग जर तुम्हाला तुमच्या अकाउंट मधून पैसे लागत असतील आणि तुम्ही जाता आणि त्याच्यापाशी उभे राहता आणि त्याला सांगता मला एवढे एवढे पैसे दे, तो देतो ना? मग पावती भरावी लागते आणि ती बुक घेऊन जाता की नाही? एंट्री करायला बुक घेते जाता की नाही? मग ती बुकच नाही नेली तर एंट्री होणार? मग ते जर वहीमध्ये लिहून नाही घेतलं, त्यावर मनन नाही केलं, तर मग तो चोर येऊन चोरी करून जाणार. बँक मध्ये बिना बुक अलाउड आहे? काम होऊ शकते तुमचं? मग इथे कसं होणार? इथून हेटो जाताच कोण भेटलं तर वचन गेलं. मग आता काय करायचं? तसंच राहायचं की काहीतरी करायचं? हालेलुया. आज आपण एक वचन शिकणार जे मी माझ्या जीवनात वापरलं. तुम्हाला शिकायचं आहे की नको? जाऊ दे ना, शिकायचं आहे? राहू दे. कोणाला शिकायचं आहे? चालेल, उद्या शिकवा. पण आताच पाहिजे. इफिसिकरास अध्याय 6 वचन 10. हे जर तुम्ही वापरलं ना तर तुमचं जीवन साधारण नाही राहणार. 6:10. शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. काय? शेवटी माझ्या बंधूंनो
प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. काय व्हायला सांगितलंय आपल्याला? बलवान. बलवान होत जा लिहिलं आहे की मी बलवान करणार? मग बलवान आपल्याला प्रभूमध्ये व्हायचं आहे की आपल्याला प्रभू करणार? मेहनत कोणाला करायची नाही? प्रभू देणार ना, असंच करणार. मग मेहनत करावी लागेल की नाही? पुढे पुढे सैतानाच्या डावपेचामुळे पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कोणाच्या पुढे? सैतानाच्या डावपेचा पुढे जर तुम्हाला टिकाव धरता यावा तर काय करून सांगितलं आहे? देवाची शस्त्र सामग्री काय आहे? आपली जगाची शस्त्र सामग्री काय आहे? जर आपल्याला कोणाबरोबर भांडण करायचं असेल तर आपण काय वापर करतो? तलवार, पिस्तूल, अजून वाईट शब्द, अजून दांडा, झाडू करतो की नाही? मग इथे कोणची शस्त्र सामग्री आपल्याला धारण करून सांगितली आहे? देवाचा शब्द म्हणजे जे काही वचनात लिहिलं आहे ते. आणि देवाचा शब्द हे काय आहे? दुधारी तलवार आहे. म्हणजे आपली तलवार कशी एकच बाजूने धार असते आणि देवाचा शब्द दोन्ही साईडनी धार असते. म्हणजे असा आपण बोलला आणि सैतानाची काय बँड वाजली तर काय लिहिलं आहे? सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. पुढे कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर संताबरोबर अधिकाऱ्याबरोबर सध्याच्या कालोखातील जगाच्या अधिपती बरोबर आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. आपले झगडणे रक्त मांसाबरोबर आहे, हो की नाही? हो. म्हणजे आपण कशी झगडतो? माणसामध्ये झगडे पडतात की नाही? बाहेर की घरामध्ये जास्त? कोणाचे झगडे झाले आहेत? भांडणं झाली आहे? कोण भांडण केलं आहे? असे लाजतात ते सगळ्यांचंच केलंय. मग अजून पण भांडणं होतात. मी तुम्हाला याचा उपाय देईन त्याच्यासाठी. भांडणं होतात म्हणजे तुम्हाला उपाय नको पाहिजे? भांडणं होतात उपाय पाहिजे पण माहीत नव्हतात की नाही, पण पाहिजे. तर आपले झगडणे आपण आपल्या जगामध्ये कोणाबरोबर झगडतो? माणसांबरोबर झगडतो की नाही? आणि जास्त तर घरामध्येच आपलं सास न बहू नाही, सास आणि सून. सासूचे सुने बरोबर, भाऊचे बहिणी बरोबर, आईचे नाही, सास न सून, सास न बहू, सासू आणि सून न
आई आणि वडील, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी बरोबर झगडणे होते की नाही? पण वचन काय सांगते की आपले झगडणे भाऊ भाऊ बरोबर आहे की त्या सैताना, त्या दुष्ट आत्म्याबरोबर आहे? म्हणजे आपण जे घरी एक दुसऱ्याबरोबर भांडण करतो ते दिसते काय की ही आणि ही व्यक्ती भांडण करीत आहे, पण ती व्यक्ती करत नाही. तिच्यामध्ये जो रागाचा दृष्ट आत्मा आहे, जो जलपणाचा दृष्ट आत्मा आहे, जो रिजेक्शनचा दृष्ट आत्मा आहे, ते दोघं काय करतात? भांडण करतात. आणि आपल्या घरामध्येच पहा, कोण भाऊ भाऊ जागेवरशील करतात, होते की नाही? कोण सास और बहू कशाला करतात? ही काय काम नाही करी, ती काय काम नाही करी, ह्याच्यावरची झगडणी होतात की नाही? म्हणजे दोघी एकबीजावर जलपण करतात की नाही? म्हणजे तो आत्मा त्यांच्याद्वारे भांडण करतो. पण आपल्याला बघताना आपण काय बघतो की ही व्यक्ती आणि ही व्यक्ती भांडण करत आहे. आणि जर आपण बघतो आणि आपण अजून करतो, म्हणजे काय की आपण दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण त्या भाऊला माहित नाही आहे की तो भाऊ त्याच्याबरोबर झगडे नाही करत, तर त्याच्यामध्ये जो दुष्ट आत्मा आहे तो झगडे करतो. पण आपल्याला बघायला काय वाटते की दोघं जण झगडे करतात. आणि माझं पण असंच झालेलं. माझ्या 2 बहिणी आहेत, एकदम फायटिंग चालली होती दोघीमध्ये. ती तिला बोलते, ती तिला बोलते, ती तिला मारते, ती तिला मारते. मग आता मी काय करू? काय करू? मला डोळ्यांनी काय दिसते की माझी मोठी बहीण बारकी बहिणी बरोबर झगडते आणि छोटी बहीण मोठ्या बहिणी बरोबर झगडते. पण मला हे वचन ठाऊक होतं की आपले झगडणे कोणाबरोबर आहे? दुष्ट आत्म्यांबरोबर आहे. मी तिथूनच उठली, रूम मध्ये गेली आणि जो मत्तय 11:24 मध्ये आपल्याला अधिकार दिला आहे तो फक्त मी वापरला. मी फक्त शब्द बोलले आणि जशी बाहेर आली, दोघी जणी शांत बसल्यात सोप्यावर. झगडणं कुठे गेलं? मी काहीच नाही केलं, फक्त रूम मध्ये गेली, अधिकार घेतला आणि त्या दोघी शांत झाल्या. मग काय अधिकार घेतला बघायचा आहे? मत्तय 11:24. पण मी 23. कोणाला भेटलं तर वाचा. मार्क 11:24. पण मी मार्क 23. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडले असा विश्वास धरी त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. मी तुम्हाला कोण सांगते आपल्याला? मी कोण आहे ते?
प्रभू येशू काय सांगते? खचित सांगते म्हणजे काहीतरी खरोखर व काहीतरी इम्पॉर्टंट सांगत आहे. मग याच्यावर लक्ष द्यायचं की नाही? माझं लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा. एक मिनिट. ह्या डोंगराला म्हणजे कुठला डोंगर? डम्पिंग ग्राउंडचा की चौकाचा? कोणचा डोंगर? आपल्याला कोणचा डोंगर वाटते की हा डोंगर इथून इकडे कसा होईल? पण प्रभू येशू कोणचा डोंगर सांगतो? जो काय आपले आजार आहेत, आपलं जे काही दुखणं आहे किंवा कोणताही दुष्ट आत्मा आहे, त्या सर्व जे डोंगर आपण विचार करून बनवले आहेत ना, त्या डोंगराला काय करा? उपटून कुठे टाका? समुद्रात टाका असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. जो कोणी असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता त्याच्यावर विश्वास ठेवेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तर मी गेली आणि असं बोललं की धन्यवाद अब्बा बाबा, मी तुझी स्तुती करते, तुझा महिमा गाते. व जे काही आता माझ्या बहिणीमध्ये जो काही दृष्ट आत्मा कार्य करत आहे, जो काही रागाचा दृष्ट आत्मा आहे, त्या दृष्ट आत्म्याशी मी बोलते. या क्षणी प्रभू येशूच्या नावाने माझ्या बहिणीच्या शरीरातून मुलासकट उपट आणि खोल समुद्रात जाऊन टाकले जा. व धन्यवाद देते प्रभू येशू, तुझा पवित्र आत्मा माझ्या बहिणीवर आला आहे व त्या तुझ्या प्रेमाने भरले आहे. म्हणून मी तुझे आभार मानते व ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. आणि 2 मिनिटानंतर मी गेली आणि बघते दोघी शांत बसल्या. माझा लिहून घेतला. अरे उपाय मागितला, मग औषध लिहून नाही घेतलं. लिहा. तुम्हाला माहित आहे आता समजलं कसा घ्यायचा? समजलं की जो काही आता मी कशावर अधिकार घेतला? दृष्ट आत्म्यावर. तुम्ही घेऊ शकता. जर तुमचं पायाचं दुखणं असेल किंवा कोणताही आजार असेल त्यावर घेतला, बोललं की प्रभू येशूच्या नावाने मुलासकट उपट आणि खोल समुद्रात जाऊन टाकला जावं. धन्यवाद देते प्रभू येशू, जे मी बोललं आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलं आहे. आणि ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते. हे बोलल्यावर तुमचं जे काय आहे ते असंच जाणार. आणि आपल्याला येशूचं नाव वापरण्याचा अधिकार दिला आहे की नाही? आणि सर्वात उंच नाव कोणाचं आहे? सर्व जे काही आहे ते कोणाच्या नावाखाली आहे? येशूच्या नावाखाली आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे वचनात? की जे काही तुम्ही येशूच्या नावाने मागाल ते तुम्हाला भेटणार, म्हणजे भेटणारच. मग आजपर्यंत कोणी काय मागितलं? आजपर्यंत तुम्ही काय मागितलं? म्हणजे धन्यवाद देऊन तरी कोणी मागितलं आहे येशूचं नाव वापरून? कोणाची साक्ष आहे? कोणाचे असेल तर या. धन्यवाद देते आबा पित्या, मी तुझे आभार मानते. मी माझ्या मुलीची साक्षी सांगते की माझ्या मुलीचं ॲडमिशन कॅन्सल होतं.
माझे मुलीचं ॲडमिशन कॅन्सल करायचं होतं, कारण ते एकटीच होती ना, 3 हॉटेलमध्ये घेतले ते शिक्षण ते बरोबर नव्हतं. ते 4 महिने झाले, ती जाते 1-2 महिने गेले ना, परत कॅन्सल झाली, जाऊ नाही लागली. ते आम्हाला लोन घेतलेलं ना, त्याचं ते लोनचं फाईन येत होती. ते मी गेलो 3दा-4दा गेलो ॲडमिशन कॅन्सल करायसाठी. ते करीच ना, ते सांगते की एवढे पैसे भरायला लागतील, 75,000 रुपये भरायला लागते नसे की 4 महिन्याचे. ते मी 2-3 वेळा गेली आयली. परत पहिला प्रार्थनायला आलो, प्रार्थना केली ना, गेलो ना. मी जाताना पैसे म्हणजे मागमर पैसे नव्हते, ते मी काहीतरी वस्तू गाण ठेवली न, 25,000 घेतले ना. गेलो बरं थोडे बरे भरेन. ते मी घरातून निघताना मी हीच बोलू लागलो प्रार्थना, प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे, दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केले आहे. प्रभू येशूने मला त्याच्या प्रेमाने भरून काढले आहे. प्रभू येशूने त्याच्या प्रेमाने भरून काढले आहे. प्रभू येशू ते सर्व नियमशास्त्राच्या शापातून, पापातून, बंधनातून, व्यसनातून, गरिबीतून मी मुक्त झाले आहे. हे मी घरातून निघताना ते दिवसभरामध्ये तोच म्हणजे घरातून बँकेत गेली, तेच वजन केलं, ते घेतलं, लगेच पैसे घेतले ना गेली. आणि तेच मी विचार करीत करीत, प्रार्थना करीत करीत मी ठाण्याला गेली. आणि ठाण्याच्या ऑफिसमध्ये गेली, म्हणजे तिच्या कॉलेजमध्ये गेली. आणि तेच म्हणजे प्रार्थना, तीच प्रार्थना ते मला तिथे बोलवलं. म्हणजे असं ते असते ना, हे घेताना असं मार्गदर्शन, म्हणजे आपलं सगळं ते घेतात, विचारपूस घेतात. ते मी सांगितलं की माझ्याकडे एवढे पैसे नाही ना, मला असं की पोलिसं माझं सर्व डॉक्युमेंट पाहिजे. ते डॉक्युमेंटसाठी 4 वेळा गेली, नाही भेटलं. ते यावेळी गेली मी, ते मला न पैसे भरता माझे हातात डॉक्युमेंट आले, न पैसे भरता डॉक्युमेंट आले न. ते लोन तुझा कॅन्सल होणार असते, तो फॉर्म आयला न, भरीला फॉर्म घेऊ तुझा लोन कॅन्सल होईल न सांगता माझे डॉक्युमेंट माझ्या हातात मिळले न, एक बी नाही पैसे भरले मला. त्याबद्दल मी धन्यवाद देते, आभार पित्याचे, धन्यवाद आभार पित्याचे देते की देवा तू मला और शक्ती दिली, सामर्थ्य दिलीस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते ना. तुझे उपकार लाख लाख दिवसभरामध्ये मानेन तरी फेडणार नाही, एवढे तुझे मी आभार मानते. अजून कोणाला द्यायचं आहे? अजून कोणाला साक्ष द्यायची आहे? हसतात बसते. मी सांगते माझे एक साक्ष. सांगू? तर मला जेव्हा हे वचन माहीत पडलं की आपण येशूच्या नावाने काय पण मागू शकतो, काय पण म्हणजे काय पण. तर आमच्या बोटीला 4-5 महिने सुरुवातीलाच काहीच मासली भेटत नव्हती. आणि आमचा डॅडी यायचा, वचन पण बोलायचा, पण काहीच होत नव्हतं. पण त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की मासली नाही भेटत की काय, असं काहीच नाही बोललं. तर असे 4-5 वाटते महिने गेले आणि वाटते लास्ट महिन्यामध्ये ते बोलत होते. तर जेव्हा त्यांनी मला सांगितलं का असं आहे, केव्हापासून आम्हाला मासली भेटत नाही, तर मी पवित्र आत्म्याला विचारलं की पवित्र आत्मा तूच मला सांग आता मी काय करू. आणि आपली संध्याकाळी प्रेयर असते, मी इथे आली आणि मेस्को ब्रदरनी तेच शिकवलं की आपल्याला प्रभू येशूचं नाव वापरण्याचा अधिकार आहे व जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला भेटेल, म्हणजे भेटेलच. तर मी हे वचन ऐकलं आणि घरी जाऊन जेव्हा मी माझी लोजरी करत होती तेव्हा मी बसून हे वचन मला आठवलं की प्रभू येशूच्या नावाने मी काय पण मागू शकते. मी गेली आणि त्याच दिवशी माझी लोजरी संपल्यावर मी प्रभूला बोलली की प्रभू येशू तुझ्या नावाने आमच्या बोटीच्या जाळीत मासली आली आहे व आमच्या बोटीला भरपूर मासली भेटली आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. मी प्रभू येशूच्या नावाने त्या मासलीला अधिकार घेतला की आमच्या बोटीच्या जाळीत
ये. आणि दुसऱ्या दिवशी आमची बोट आली आणि ज्या बोटीला कधीपासून काहीच मासली भेटत नव्हती त्या बोटीला डायरेक्ट 9 परकोली. कसं झालं? आणि त्या दिवसापासून मासली आहे म्हणजे आहेच आमच्या बोटीला. कसं झालं? येशूचं नाव वापरण्याचा आपल्याला अधिकार आहे की नाही? म्हणजे आता समजा तुम्ही समुद्रात जाता तर तुफान देखील आलं, तुम्ही त्या तुफानाशी बोलू शकता की नाही? जर तुमच्या बोटीला मासली नसली तर तुम्ही त्या मासलीशी बोलू शकता की नाही? कोणत्याही वस्तूशी तुम्ही बोलू शकता की नाही? मासलीचं ते सोडा, मी काय केलं सांगू? हसणार तर नाही ना? टीव्ही माहित आहे? टीव्ही अशी टीव्ही माहित आहे? तर आम्ही ते टीव्ही ते प्रोग्राम बघायला वापरत नाही, फक्त ते प्रवचन लावतो नाहीतर आपली गाणी येशूची स्तुती आराधनेची. तर एक दिवस काय झालं, आमची टीव्हीच नव्हती लागत, टीव्हीच बंद पडली. आता काय करायचं? दुसऱ्या दिवशी लावली, लागतच नाही. तिसऱ्या दिवशी लागतच नाही. आणि मला हे वचन माहित होतं की येशूच्या नावाने आपण काय पण मागू शकतो. मी गेली आणि त्या टीव्हीला बोलली, प्रभू येशूच्या नावाने चालू हो. आणि जसं मी बटन मारलं ती चालू झाली. म्हणजे बघा, प्रभू येशूच्या नावाखाली सर्व काही येते आणि प्रभू येशूच्या नावाने जे काय मागाल ते भेटणार म्हणजे. आणि प्रभू येशूचं नाव जिथे आपण वापरतो त्या वस्तूला त्या गोष्टीला ते करावं लागेल म्हणजे लागेलच. मग आता करणार. आता टीव्हीचं बघितलं, मासलीचं बघितलं, अजून काय मी वापरलं आहे. तुम्ही हसणार पण आता सांगत नाही, टाइम आहे सांगू. अजून कालचीच गोष्ट आहे सांगू. आता टीव्हीचं ते झालं, टीव्ही कनेक्ट करायला हॉटस्पॉट लागते, तर हॉटस्पॉट नव्हता आणि माझ्यापाशी डाउनलोड केलेली गाणी होती. तर डॅडी बोलला गाणी लाव आपल्याला. संध्याकाळ झाली आणि वर्शिप सॉन्ग लाव. ते वर्शिप सॉन्गला हॉटस्पॉट नव्हतं, ते बरं स्पीकरवर लावते. स्पीकर आमचा कधीपासून बंदच आहे. मी ऑन करते स्पीकर काय ऑन होत नाही. ऑन करते, चार्जिंगला लावला, चार्जिंग भरली, ऑन करते पण ऑनच नाही होत. बटन दाबायची पुढे मी परत बोलली, प्रभू येशूच्या नावाने चालू हो. आणि बटन जसं दाबलं तसं चालू झालं. म्हणजे ते स्पीकर, टीव्ही, मासली, जाली सगळं काही ऐकते. मग तुम्ही मागणार ते ऐकणार नाही. प्रभू येशूच्या नावाने जे काही बोलणार ते होणार नाही. मग आता वापरायचं की नाही? आणि याच्या पुढे काय लिहिलं आहे? मग आता समजलं कसं वापरायचं अधिकार. पण अंतःकरणात शंका बाळगायची की मी विचार करीत बसलो, वापरीत आहे पण झालं नाही, ते काय करू? मी विचार काय नाही केला. मला जे सांगितलं आहे ते केलं आणि झालं. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणि धन्यवाद देऊन तुम्ही जे काही मागाल ते विश्वास करा, तुम्हाला मिळालेच आहे. म्हणजे तुम्हाला जर काही लागते तर तुम्ही कशासाठी धन्यवाद देणार? ते तुम्हाला भेटेल की ते भेटलं आहे म्हणून. मी ते काय करायचं आहे? आपण वचन बोलतो, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे. आपण वचन कशासाठी बोलतो? की मी बरी, मला व्हायचं आहे म्हणून बोलतो की मी बरी झाली आहे म्हणून बोलतो. पण विचारात काय असते?
कधी होणार पाय बरा, असं असते की नाही. पण विचारात पण आपल्याला शंका आणायची आहे. ते वचन आपण बोलतो, धन्यवाद प्रभू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे, म्हणजे झाली आहे. आणि जेव्हा आपण ते वचन कन्फेस करतो तेव्हा काय विश्वास ठेवायचा आहे? झाली आहे म्हणजे झाली आहे. आणि पुढे एक मिनिट आता मला सांगा की आपली बोट माहित आहे? बोटी माहित आहे? ती समजा आपण एक नवीन बनवली बोट, किती घेणार? पैसे किती लागणार? 50 लाख 80 लाख समजा लागले. आणि एकदम नवीन बोट आपण बनवली आणि ती समुद्रात सोडली, तर ती चालणार की नाही? हो, कशी? जर आपण त्याच्यामध्ये डिझेलच नाही टाकलं तर चालणार? म्हणजे काहीतरी अडथळा आहे की नाही ती चालण्यासाठी? जर त्या बोटीमध्ये डिझेल नाही टाकलं तर ती चालणार? मग तसंच हे करण्यासाठी पण काहीतरी अडथळा असेल की नाही? मग काय आहे अडथळा? वाचायचा आहे पुढे. आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. काय आहे अडथळा? वाचलं की नाही? कोणाविरुद्ध काही असेल तर? पण जर समजा आपण क्षमाच नाही केली आणि मागतो मग कसं भेटेल? भेटू शकते? मग अडथळा काय आहे? समजा काही पाईप आहे की नाही, याच्यामध्ये जर मी एक दगड ठेवला तर पाणी वाहणार नाही? वाहणार. म्हणजे काहीतरी अडथळा आहे की नाही? मग ते वाहण्यासाठी मला काय करावं लागणार? दगड. तसंच आपल्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर ते काढायचं होणार की नाही? मग काढणार की नाही? की काढलं अजून काढणार? आणि काय लिहिलं आहे की आणखी तुम्ही जेव्हा म्हणजे कव्हा पण, म्हणजे जर तुम्ही आज प्रार्थना करता तर उद्या पण काय करायचं आहे? प्रार्थना करण्यात जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा काय करायचं आहे? क्षमा मागायची आहे की नाही? आपली प्रार्थना सुरुवातीलाच काय करायची आहे? तुम्ही करता मग न तर माहीत. मग आजपासून करणार. कसं करणार? जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा काय बोलायचं? धन्यवाद येशू, मी सर्वांना क्षमा करते व मी सर्वांकडून क्षमा मागते व कुठलीही अट न ठेवता मी त्यांच्यावर प्रेम करते. आणि आपली प्रार्थना चालूच ठेवायची. जर आज घेतला तर उद्या नाही घेणार, उद्या पण आणि दररोज पण फक्त बोलण्याने होणार की ते करायचं पण होणार? नाहीतर असं होईल की तुम्ही बोलता मी सर्वांना क्षमा करतो आणि मी सर्वांकडून क्षमा मागतो आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि माहीत पडलं की बाजूवाल्याशीनच बोलत नाही. असं पण होऊ शकते की नाही? मग फक्त बोलायचं की ते कृतीत पण आणायचं? कृतीत पण आणायचं की नाही? हालेलुया. मग आता काय करायचं? समजलं काहीतरी? मग आता वापरणार अधिकार की तसेच बसून राहणार? वापरणार. हालेलुया.
हालेलुया. आपण एक वचन घेऊ. जॉन 13:34-35. कोण कोण इथे प्रभूचा शिष्य आहे? अरे सर्वांचे मग वडेपाव तुम्हाला द्यायचे होते. वडेपावचे पैसे देणार सर्वांचे. कोण कोण शिष्य आहे? हात वर करा. मी तर आहे. अजून कोण? कसं माहित? आया कसं माहित तुम्हाला की तुम्ही प्रभूचे शिष्य आहात? आपण वचन ऐकायला इथे बसतो, त्यावरून आपल्याला माहित पडेल की आपण कॉयरमध्ये गाणी गातो, तर आपल्याला माहित पडेल आपण प्रभूचे शिष्य आहोत. की आपण बायबल वाचतो तर आपल्याला माहित पडेल. मग काय लिहिलं आहे? 34. योहान 13:34. कोणाला भेटलं असेल तर वाचा. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. काय करावी? आपल्याला कोणती नवीन आज्ञा दिली? एकमेकांवर प्रीती करा म्हणजे प्रेम करा. आणि जसं एकमेकांवर तसं आपल्या शेजाऱ्यावर पण काय करायला सांगितलं आहे? प्रेम करा. आणि पुढे काय लिहिलं आहे? तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. मग कसे ओळखतील तुम्ही प्रभूचे शिष्य आहात? मग आता काय करायचं होईल? एकमेकांशी प्रेमाशी राहावं लागेल की नाही? आणि जर समजा आता घरामध्ये बघितलं तुम्ही दोघं झगडे करतात, मग काय करायचं? आपण पण त्यांच्यामध्ये जायचं की अधिकार वापरायचा? आणि आता तुम्हाला सांगितलं अधिकार कसा वापरायचा. आणि जर हे वापरलंच नाही आणि परत येऊन सांगता ब्रदरला की काय करायचं, अशी वागते तशी वागते, मग आपण काय ठरणार? मूर्ख. म्हणजे आपल्याला माहित असून सुद्धा जर आपण वापरलं नाही तर आपण कोण झालो? मूर्ख झालो. मग फक्त ऐकायचं की वापरायचं? वापरायचं पण की नाही? हालेलुया. आता शेवटची प्रार्थना करायला कोण येईल? या.
सर्वांनी उभं राहायचं आहे आणि आपले डोळे बंद करायचे आहेत. आपण पहिल्या प्रथम प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. आजच्या सुंदर दिवसाबद्दल प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रभू परमेश्वराने आपला रात्रभर सांभाळ करून या संपूर्ण दिवसामध्ये आपला सांभाळ केला, म्हणून प्रभू परमेश्वराला लाख लाख धन्यवाद देऊया. त्याचप्रमाणे आपण धन्यवाद देऊया प्रभू परमेश्वराला की आजची ही योजना प्रभू येशू ख्रिस्ताची होती की आपण येथे एकत्र यावं आणि एकत्र बसून एकत्र वचनावर मननचिंतन करून आपल्या अंतःकरणात प्रभू परमेश्वराचं 100 पटीनं पेरलेलं बीज आपल्या अंतःकरणात रुजावं आणि रुजलेलं आहे असा आपला विश्वास घट्ट झाला आहे. त्याबद्दल आपण प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. आज आपण प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया की आपल्याला जे काही वचन प्रभू परमेश्वराच्या निघणाऱ्या प्रभू परमेश्वराच्या मुखातून आपल्याला जे काही या बाईने शिकवलेलं आहे ते तिच्या तोंडाने नव्हे तर प्रभू परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये गेलेलं आहे. त्याबद्दल आपण प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. आपण धन्यवाद देऊया प्रभू परमेश्वराला की आपल्या संपूर्ण दिवसामध्ये प्रभू परमेश्वराने लहान मोठ्या सर्व प्रभू परमेश्वराने आपल्याला सानिध्यामध्ये ठेवलं आणि प्रभू परमेश्वराने आपला दिवसभरामध्ये लहान मोठ्या गोष्टीवरून आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन भेटलेलं आहे. त्याबद्दल आपण प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. ही प्रार्थना आपण प्रभू येशूच्या नावाने, आबा पित्याच्या नावाने प्रभू येशूला धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. सर्वांना गुड नाईट. जय येशू आणि त्याची